नमस्कार मित्रांनो, पीक विम्याच्या लाभार्थ्यासाठी मोठी घोषणा आलेली आहे. शेतकऱ्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झाले आहे. म्हणून शेतकऱ्यासाठी खूप मोठी बातमी राज्य सरकारकडून आलेली आहे. तर मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेत रखडलेले दावे मंजूर झाले आहे. आजपासून शेतकऱ्याच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे. आज तुमच्या खात्यात जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपयाचा पीक विमा जमा होत आहे. आता लक्षात घ्या, हे तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. परंतु तुमच्यासाठी या बातमीसोबतच तुम्हाला काय करावे लागेल, संपूर्ण बातमीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तुम्हाला पीक विमा मिळायला सुरुवात होईल या गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक केल्या तर. आज म्हणजेच की थोड्याच वेळात 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे 15,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केली आहे. यामध्ये 2022-2025च्या मते महिन्यानंतर अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे. 2022 पासून ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मिळाला नसेल किंवा मिळाला असेल त्यांना 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो. तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय, तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, ही रक्कम तुम्हाला 3 वर्षाची मिळत आहे. म्हणजेच की तुम्हाला माहीतच आहे, 2022, 2023 आणि 2024 या मागील 3 वर्षाचा पीक विमा तुम्हाला केंद्र सरकारने दिला नव्हता. परंतु आता केंद्र सरकार तुम्हाला हा पीक विमा म्हणजेच की 3 वर्षाचा पीक विमा 2024 पर्यंतचा आता तुम्हाला मिळणार आहे आणि तो एकवट मिळाल्यामुळे तुम्हाला मोठी रक्कम प्राप्त होईल. शेतकरी मित्रांनो, त्यामुळे शेतकरी वर्ग सावकारावर नाराज होता. आता सरकार सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे. आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तुम्ही आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्या देशाचे कृषी मंत्री म्हणजेच की शिवराज सिंग चौहान यांचे वाक्य ऐकलेले आहे. म्हणजेच की त्यांनी आपल्या केंद्रामार्फत राज्य सरकारला पीक विम्यामार्फत 1200 कोटी रुपयाचं महापॅकेज दिलेलं आहे आणि हे केंद्राकडून आपल्याला शेतकऱ्यांना, राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची पॅकेज मंजूर झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता काहीही चिंता करण्याची गरज नाही, कारण केंद्राकडून आता शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास विमा पडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे थोड्याच वेळात आता 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँकेत जमा होणार आहेत. कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवले गेले आहे याची यादीसुद्धा सरकारने आज जाहीर केली आहे. आणि 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत असल्यामुळे आता उद्या नाहीतर परवा येणाऱ्या 2-3 दिवसात तुम्हाला या 14 जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये सोडला जाणार आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला कोणतीही गोष्ट दुर्लक्ष करू नका. ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत ठरणार आहे, महत्त्वाची ठरणार आहे. हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झाले आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे. थोड्याच वेळात तुमच्या बँक खात्यात वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा जमा होणार आहे. परंतु घाबरण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला जर मेसेज आला नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर मेसेज येईल किंवा तुमचा रखडलेला पीक विमा येणाऱ्या 1-2 दिवसात लगेच तुमच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होईल, अशी सूत्राकडून माहिती मिळालेली आहे. काल काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झाले आहे आणि आज 14 जिल्ह्यामध्ये आणि 14 जिल्ह्यांचा नंबर लागलेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, 14 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्र्यांनी स्वतः घोषणा करत काढण्यात आलेली आहे. त्यामुळे 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आज पीक विमा वाटप करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिले आहे. आता बघा, 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळातच पीक विमा जमा होईल. कृषी विभागाने सांगितले आहे की आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयांचा पीक विमा जमा होणार आहे आणि जवळपास सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळायला सुरुवात होईल. जर तुमचा 2022 पासून पीक विमा थकीत असेल, मिळाला नसेल किंवा तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो. ही भरपूर आणि मोठी रक्कम शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकते. 2022-2025 पर्यंत मेपर्यंतचे सर्व पैसे तुम्हाला 30,000 रुपयाच्या स्वरूपात मिळायला सुरुवात होतील. काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यावर 52,000 रुपयापर्यंत सुद्धा रक्कम आलेली आहे आणि 49,000 रुपयापर्यंत आणि 50,000 रुपयापर्यंत एवढी भक्कम रक्कम शेतकऱ्यांना रुपयापर्यंत पीक विमा मिळालेला आहे. कारण की त्यांची नुकसान पाहूनच त्यांना पीक विमा मिळत आहे. तुमचे नुकसान जर जास्त झाले असेल तर तुम्हाला सुद्धा पीक विमा हा मोठ्या प्रमाणात रक्कम म्हणून मिळू शकतो. आता फक्त 14 जिल्ह्यामध्ये का बरं? 14 जिल्ह्यामध्ये याच्यासाठी की टप्प्याटप्प्याने ही रक्कम 14 जिल्ह्यामध्ये वाटप होईल. म्हणजेच की विशेषतः ही रक्कम कुठेही न अडकता, कोणतीही तांत्रिक अडचण न येता शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत थेट DBT मार्फत ही रक्कम जमा होईल. त्यामुळे टप्प्याटप्प्याने ही रक्कम जमा होत आहे. सरकारने जाहीर केले आहे. आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत आणि काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यामध्ये
काल 6 ते 7 जिल्ह्यामध्ये या पीक विम्याचं वाटप झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना याची वाट पाहत होते. पीक विमा हे 10,000 किंवा 15,000 येईल, परंतु आता केंद्र सरकारकडून 3 वर्षाचा पीक विमा म्हणजेच की 2022, 2023 आणि 2024चा राहिलेला पीक विमा सर्व मिळू शकतो. एकदम खात्यावर ₹50,000 किंवा ₹40,000 सुद्धा हा पीक विमा तुम्हाला मिळू शकतो. तुमच्या शेती पिकाचे 3 वर्षाचे मध्ये बाजारी पिकांचे नुकसान झाले असेल तर त्याचा पीक विमा मंजूर झाला आहे. त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबे, मूग, मटकी, शेंगा अशा सर्व पिकासाठी सरकारने यादी जाहीर केली आहे. जवळपास 35 पिकांचा नोंद या पीक विमा योजनेत आढळली आहे. म्हणजेच की पीक विमा हा जवळपास सर्वच पिकांसाठी लागू झालेला आहे. या 35 पिकामध्ये कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस या पिकांना सार्वत्रिक पीक विमा मंजूर केला आहे. म्हणजेच की जर तुम्ही या पिकापैकी एखादं पीक जर टाकले असेल आणि याबाबत तुम्ही पीक विमा जर भरला असेल तर तुम्हाला एवढी भक्कम म्हणजेच की मोठी रक्कम तुमच्यापर्यंत येऊ शकते. शेतकरी मित्रांनो, ही महत्त्वाची बाब आहे, कारण की कृषी मंत्र्यांनी स्वतः हे स्पष्ट केले आहे. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार, तुम्ही पात्र आहात की नाही आणि या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तुम्हाला समजेल. म्हणजे ही 14 जिल्ह्यांची यादी तुमच्यापणे सुरळीतपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलेले आहे, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा सोडला असे आदेश दिले आहे. जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा थोड्याच वेळाने सोडण्यात येत आहे. काल 6 जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यावर आता 14 जिल्ह्यांचा पीक विमा वाटप करा असे कृषी मंत्रीने कृषी विभागाला कडक आदेश दिलेले आहे आणि हे लवकरात लवकर काम सुरळीतपणे पार होईल. 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तर आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी कोणकोणते शेतकरी यातून अपात्र ठरले जाणार आहे तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण की तुम्हाला माहीतच आहे, पीक विमा हा सर्वांना मिळू शकतो, परंतु त्यामध्ये अपात्र यादी पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते. तुम्ही अपात्र ठरू शकता कारण तुम्ही या गोष्टी केल्या असेल किंवा केल्या नसेल किंवा आत्तापर्यंत तुम्ही या गोष्टी म्हणजे जाणीवपूर्वक इग्नोर केल्या असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बाब राहणार की जाणीवपूर्वक न करता तुम्हाला या गोष्टी माहीत झाल्या पाहिजे, जेणेकरून तुमचे जे चुका आहे ते चुका टाळू शकतो. या यादीमध्ये तुम्हाला आता 2 मिनिटात सांगणार आहोत. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आहे की सर्वच बँकांमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही. कारण मागच्या वेळी जो पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही आणि सरकारला परत गेला, हे तुम्हाला पण माहीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. म्हणूनच आता सरकारने पीक विमा सोडण्याची 12 बँकेची निवड केलेली आहे. या 12 बँकांमध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे. सरकारने 12 बँकांना प्राधान्य दिले आहे, कारण हा पीक विमा केंद्र सरकारकडून सोडला जात आहे. कारण का हा महापॅकेज केंद्र सरकारकडून मान्य करण्यात आलेला आहे. जर तुम्ही 12 बँका सोडून इतर कोणत्याही बँकेत खाते उघडले असेल तर पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना अडचण येत असल्याचे समोर येत आहे. यामध्ये पीक विमा लवकर जमा होणार नाही असे सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही आता दुर्लक्ष करू नका, लक्ष देऊन बघा कोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे. आज, उद्या आणि परवा असे 3 टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये सोडला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. पीक विमा सोडलेल्या 12 बँकेची निवड आणि यादी समोर आलेली आहे. त्यामध्ये पहिले नाव आहे जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सहकारी बँक. लक्षात घ्या, ही पहिली बँक आहे. तुमचे बँकेमध्ये या खाते असेल तर तुम्हाला नक्की पीक विमा मिळेल. HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा. जवळपास 14 ते 15,000 शेतकरी यामधून बाहेर पडणार आहेत. गेल्या काही महिन्यापूर्वी पीक विम्यात घोटाळा झाल्याची बातमी समोर आली होती. गेल्या अनेक शेतकरी गायरान जमीन, सलसलत्या जमीन, कॅनलच्या बाजूची सरकारी जमीन दाखवून पीक विमा घेतला आहे. त्यांना आज पीक विमा सोडला जाणार नाही. तुमचा जिल्हा यात आहे का ते बघा. आज, उद्या आणि परवा या 3 दिवसाच्या आत या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. ते मध्ये आणि याची यादीसुद्धा आलेली आहे. तर चला तर आपण या यादीकडे लक्ष देऊया. कोणती यादी आलेली आहे 14 जिल्ह्यांची पाहूया. यामध्ये पहिला जिल्हा अकोला, नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, जालना, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांची यादी आलेली आहे. म्हणजेच की जवळपास 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होत आहे. 14 जिल्ह्यामध्ये यादी जाहीर झालेली आहे आणि या 14 जिल्ह्यामध्ये आता पीक विमा जमा व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा, जेणेकरून या 12 बँकेत आणि या 14 जिल्ह्यांची यादी तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला कन्फर्मली या 3 दिवसाच्या आत लगेच तुम्हाला पीक विमा जमा
जमा व्हायला सुरुवात होईल. म्हणून शेतकऱ्यांनो काळजी करू नका. तुमच्यापर्यंत लक्ष देऊन ही गोष्ट आहे का तुम्हाला पीक विमा जमा व्हायला सुरुवात होईल आणि तुमचा पीक विमा मंजूर झाला नसेल तर तुमच्यापर्यंत पीक विमा येईल नाही. कारण तुमची नुकसान भरपाई पाहूनच तुम्हाला सरकार पीक विमा देत आहे. त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला पीक विमा तुमच्या नुकसान भरपाईवर आणि तुमच्या रकमेवर आधारित आहे. म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.